नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। महाराष्ट्र तसेच मालेगाव पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पंजाब व हरियाणा येथील संयुक्त किसान मोर्चाचे पथक मालेगाव तालुक्यातल्या झोडगे येथे आले होते। संयुक्त किसान मोर्चा भारतातील अनेक किसान संघटनांचा एक मंच आहे। 2021 मध्ये केंद्र सरकारने पारित केलेल्या 3 कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी या संघटनेच्या नेतृत्वाखाली भारतीय इतिहासातील सर्वात मोठे किसान आंदोलन सुरू झाले। या आंदोलनाची मूळ मागणी होती की केंद्र सरकारने पारित केलेले 3 कृषी कायदे रद्द करणे। या कायद्यांमुळे शेतकऱ्यांची जमीन कॉर्पोरेट घराण्यांना विकली जाईल आणि त्यांचं शोषण वाढेल अशी भीती शेतकऱ्यांना होती। या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना सर्वच पिकांसाठी MSP अर्थात हमी भाव गॅरंटी तसेच विजेचे बिल रद्द करणे, कर्जमाफी आणि सिंचनाच्या सुविधांमध्ये सुधारणा करणे अशी प्रमुख मागणी होती। हे आंदोलन 26 नोव्हेंबर 2021 रोजी किसान संसद नावाची बैठक आयोजित करून सुरू झाले होते। 2022 मध्ये केंद्र सरकारने हे 3ही कृषी कायदे रद्द केले, परंतु तरीही अद्याप सुद्धा MSP गॅरंटी आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन सुरूच आहे। हे आंदोलन भारतीय राजकारण आणि समाजावर मोठा प्रभाव टाकत आहे। हेही लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हे आंदोलन अत्यंत गुंतागुंतीचे आणि यात अनेक बाजू आहेत। मालेगाव तालुक्यातील झोडगे गावात किसान आंदोलनाच्या प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले। यावेळी संयुक्त किसान मोर्चाचे जगजीत सिंग डल्लेवाल, अभिमन्यू कव्वाड, लखेंद्र सिंग आलक, जफर यदुवंशी, सुखजीत सिंग खैरा, हरसुलिंद्र सिंग, दिलबाग सिंग, बलप्रीत सिंग यांचे विचार ऐकण्यासाठी 22 जाट समाजाचे 22 गावातील शेतकरी तसेच इतर सर्व शेतकरी उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या ह्या महाराष्ट्रात होत आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आता जागृत होऊन आपल्या हक्कासाठी लढा देणे गरजेचे आहे। आपण शेतकरी आहोत, आपल्याला जात पात धर्म समुदाय असे काही नाही। शेती हाच आपला धर्म आणि शेतकरी हीच आपली जात, त्यामुळे सर्वांनी एकत्र या असे आवाहनही यावेळी किसान संघटनेतर्फे करण्यात आले। कर्नाटका में अभी हमारा आंदोलन चल रहा है, बहुत अच्छा। कर्नाटका में हमारी कल मीटिंग भी है। तमिलनाडु में भी बहुत अच्छा आंदोलन चल रहा है हमारा, और धीरे धीरे जिन स्टेटों में अभी नहीं है उन स्टेटों, राजस्थान में भी बहुत अच्छा आंदोलन हुआ, उसका भी नतीजा दिखा। आपका केरल में, तमिलनाडु में, सब जगह उसका आंदोलन का असर। उड़ीसा में लोग काम कर रहे हैं, किसानों के मुद्दे उठा रहे हैं, तो धीरे धीरे पूरा एक लहर बनेगी और पूरे देशव्यापी आंदोलन होगा। किसानों को क्या संदेश देंगे? देखिए, हमारा महाराष्ट्र के किसानों को यही एक रिक्वेस्ट है कि शांतिपूर्ण ढंग से जो आंदोलन लड़ा जा रहा है, MSP के लिए लड़ा जा रहा है और किसान के भविष्य के लिए लड़ा जा रहा है, किसान की बहु बेटियों की इज्जत के लिए लड़ा जा रहा है। इस आंदोलन को जीतना हर हालत में हमारे लिए जरूरी है। मेरा निवेदन है महाराष्ट्र के सभी किसानों को, हाथ जोड़कर मजदूरों को, अब इस आंदोलन का हिस्सा बने, इस आंदोलन को मजबूती से आगे बढ़ाएं ताकि हम इसको जीत पाएं। मोदी जी जहाँ पर मुख्यमंत्री थे, उस राज्य से आपको कितने लोगों का सपोर्ट मिल रहा है? गुजरात गुजरात से भी अजीब बात देखने को मिल रही है आपको कि गुजरात, जिसको गुजरात मॉडल कहा जा रहा है। हकीकत बात ये आप तो उसके गवांढी हो, देख रहे हो ना अच्छी तरह कि गुजरात में लोगों को एक तरह से कैद सा कर रखा हुआ है। लेकिन ऐसे हालात के होते हुए भी हमारे साथी जितना कर पाते हैं उतना गुजरात के अंदर भी आंदोलन करते हैं। ठीक है।